एका बाजूला असणार आहे दीप 11 चंद्रकांत पाटील यांचा संघ। त्यांनी देखील सकाळी या ठिकाणी ग्रामदेवतेचं पूजन करून या ठिकाणी आपली टीम आपल्या या मैदानावरती दाखल केलेली आहे। त्यामुळे नक्कीच सुरस होईल। दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये स्ट्राईकला येतोय समीर सावंत आणि विवेक बेलकडे या ठिकाणी नॉन स्ट्राईकला दोनही मातब्बर असे बॅट्समन आहेत। तडाखेबाज फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवरती मंगेश पाटील याचा हा पहिला चेंडू या ठिकाणी पॉवर प्ले मध्ये चेंडू असताना जातोय त्या ठिकाणी थर्डमॅनच्या फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत समीर सावंतनं 2 धावा काढून आपलं खातं ओपन केलेलं आहे जयनीती बापूजी 11 संघाचं। खरं तर एक जबरदस्त या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपण बघतोय। थोडासा वेळ उशीर झाला या म्हणजे आपण जर याच्या आधीच्या जर या ठिकाणी स्पर्धा पाहिल्या पेणपुरगाच्या तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तच असायच्या। कडे थोडासा काळ बदलत गेलाय तापमानामध्ये बदल होतो पण खरं तर पुढच्या वेळेला एकता मांगरूळ संघ नक्कीच अग्रेसर राहील। च्या महिन्यामध्ये किंवा डिसेंबर मध्ये ही पेणपूर विभाग प्रीमियर लीग आपल्याला आपल्या भेटीला पुढच्या वर्षी नक्की येईल अशी मला तरी अपेक्षा मी बाळगतो। आता मात्र समीर सावंतनं हा मोठा फटका केलाय सरळ या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू 1 बाउन्स जातोय 4 धाब्यांसाठी मिळेल चौकार येतील 4 धावा। पहिल्या चेंडूवरती चांगला फटका या ठिकाणी पाहिला होता नंतरच्या चेंडूवरती देखील हा उत्कृष्ट फटका समीर सावंत ब्रँडेड चौकार। एक उत्कृष्ट समालोचक केतनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। काल त्यांचा वाढदिवस होता खऱ्या अर्थाने वाढदिवसाला आम्ही येऊ शकलो नाही आमच्याकडे बरीच जबाबदारी होती पण आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून ग्राउंडवरती शुभेच्छा दिल्या। अगदी बरोबर आहे काल वाढदिवस होता आज पार्टी असेल नक्कीच इथे आल्यानंतर आपण पार्टी सगळे जण त्यांच्याकडून घेऊया। या वेळेला मात्र या ठिकाणी शॉट मिडॉनच्या बाजूला चेंडू ढकललेला आहे। शॉट मिडॉनचा क्षेत्ररक्षक आज ते फ्री आहेत केतन पाटील आज ते दिवसभर इथे थांबतील। काल ते कामानिमित्त बाहेर गेले पण आज ते दिवसभर इथे असणार आहेत आमच्या सोबत जॉईंट होतील। आमचे वामन दरोडा सर आहेत केतन पाटील मी आहे हरेश पाटील मगाशी होता आमचे दशरथ येरणकर सर। अगदी क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव त्यांचं आहे। खो खो स्पर्धा असतील कबड्डी स्पर्धा असतील याच्यामध्ये सुद्धा पंचांची भूमिका आणि क्रिकेटला अगदी स्टार्ट टू एंड 13 वर्षामध्ये न चुकता अगदी त्यांनी या ठिकाणी डिटेल सगळी भूमिका त्यांनी या ठिकाणी बजावलेली आहे। यावेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय फटका खेळला होता विवेक बेलकडेनं इथे मात्र एक सिंगल प्राप्त झाली। 1 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल। संघाची धावसंख्या टोटल झालेली आहे बिनबाद 8 एक चौकार 2 सिंगल 2 डबल 1 डबल 2 सिंगल अशा पद्धतीने 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा समीर सावंत समोर खेळण्यासाठी सज्ज आहे। अर्थात ॲडव्होकेट योगेश भाई दिवेकर यांचा विश्वास समीर सावंतवरती आहे। एक जबरदस्त प्लेयर तडाखेबाज फलंदाज आहे। खरं तर बापूजी सावरसाई संघाचा आणि सावरसाई मधला हा एक उत्कृष्ट खरं तर आपल्याच संघासाठी तो योगदान देणार आहे। लाडका प्लेयर आहे योगेश भाई दिवेकर यांचा समीर सावंत। हो मोठा फटका सरळ या ठिकाणी बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न झालाय फटका दिलाय आणि फटका यशस्वी देखील झालाय। पंचांनी दोन्ही हात आकाशाकडे केलेले आहेत आणि येतोय समीर सावंतच्या बॅट मधून दणदणीत खणखणीत षटकार छक्का दे धक्का। अरे बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं मोठा फटका बिग हिट। या 6 धावेनं धावसंख्येमध्ये चांगली भर पडलेली आहे। ज्या फटक्याची आवश्यकता याच ओव्हरमध्ये होती तो फटका या ठिकाणी आलाय आणि 6 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 14 या अंकावरती। प्रेम 11चे 10 मालक बघा जितेश धनावडे अमोल दळवी उर्फ यमडी निलेश दळवी गणेश धनावडे आशिष दळवी निखिल पाटील सुधीर शिंदे राजेश दळवी शैलेश पाटील आणि चंदर बंगाली प्रेम 11चे हे 10 ओनर आहेत। यावेळेला मात्र या ठिकाणी ज्यांनी षटकार मारला त्याची विकेट मला घ्यायची है हा उद्दिष्ट ठेवला होता। इरादे नेक हो तो रास्ते भी आसान हो जाते और सच्ची लगन से हो तो सपने भी साकार हो जाते हैं। और हिंदी में अक्सर कहा जाता है कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इथे मात्र या ठिकाणी यश संपादन झालंय। मंगेश पाटील हा अनुभवी गोलंदाज आहे बघा की अनेक वर्ष तो पीपीएल मध्ये खेळलेला आहे। नवे तर स्नेहसागर वरवणे संघामध्ये त्याची गोलंदाजी त्याच रफ्तारची त्याच तडाखेबाज असा हा गोलंदाज आणि त्याच लेवलची ही गोलंदाजी आता आपण पाहिली। षटकार गेला त्यानंतर कॉट बिहाइंडची विकेट समीर सावंतची तंबूची आसराला या ठिकाणी जातीये। हा विकेट मोठा विकेट जय नियती बापूजी सावरसाई संघाला हा पहिला हदरा फर्स्ट विकेट लॉस आपण या ठिकाणी पाहतोय।
जयनीती बापूजी, समीर सावंत सारखा एक तडाखेबाज फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. धावसंख्या मात्र स्थिरावली. एक षटकारानंतर विकेट गेल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र करण जेधे या ठिकाणी येतोय. लेफ्ट हँड बॅट्समन हा सुद्धा खरं तर या मैदानावरती गाजलेला प्लेअर आहे. करण जेधे, मॅन फ्रॉम मांगरूळ, स्वतः आयोजक आहे. पण तरी देखील या ठिकाणी आज जयनीती बापूजी साबरसे संघातून खेळताना आता समीर सावंतची जागा सांभाळण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती दाखल झाले. 14 धावा आहेत एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या या ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 14 धावा आलेल्या आहेत. मंगेश पाटीलचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहिलं, त्यामध्ये एक षटकार, एक चौकार, त्या 10 धावा आणि बाकीच्या 4 धावा सिंगल, डबल अशा पद्धतीने या ठिकाणी कलेक्ट केल्या होत्या. आमचे सुभाष शिंदे या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि छकड्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे मोठं. ते या ठिकाणी स्टेजवरती आले, त्यांचं मनापासून स्वागत. आताचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला, हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. गोलंदाज ओमकार हिलम याचा पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू आहे. अशी जर लेंथ आणि लाईन परफेक्ट ठेवली आणि खरं तर अगदी टप्पा व्यवस्थित ठेवला तर मात्र या ठिकाणी चांगला खेळ होऊ शकतो. समोर विवेक आहे, यावेळेला कट केलेला आहे, चांगलं सिलेक्शन केलंय स्क्वेअरलेगच्या बाजूला, डीप स्क्वेअरलेगच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय आणि चेंडू नाहीये, क्षेत्ररक्षक नाही येतो. सेम टी शर्ट असल्यामुळे 4 धावा आहेत, सेम टी शर्ट होता बघा. पण इथे मात्र या ठिकाणी डीप स्क्वेअरलेगच्या बाजूला या 4 धावा आल्यात आणि 4 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या अंकावरती. पहिला चेंडू डॉट गेला होता, त्यानंतर विवेकला माहिती आहे की आपल्याला लेग पेक्षा ऑफ साईड सुद्धा चांगली आपल्याला क्लिअर पाहायला मिळते. त्यामुळे ऑन साईडला, ऑफ साईडला त्यांनी लेफ्ट हँड असल्यामुळे तो ऑन साईडला या ठिकाणी बघतोय. अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी आता मात्र स्ट्रेट फटका खेळलेला आहे. इथे एक सिंगल प्राप्त झाली. विवेक बेलकडे याला संघाची धावसंख्या 1 धावेने वाढेल आणि धावसंख्या झालेली 19. 1 बाद 19. दुसरं षटक चालू असताना सतीश गायकर सर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. याआधी जनार्दन नागले काका यांनी देखील या ठिकाणी गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी बजावली. मुन्ना पाटील आमचे SS लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पोहोचवत आहेत. 2 कॅमेरे आज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लावले गेलेले आहेत आणि ग्राउंड अतिशय चांगला आहे की या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा झाल्या. मैत्री चषकासारखी एक मोठी स्पर्धा, नाईट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. अशा भव्य दिव्य टुर्नामेंट या ठिकाणी जांभूलवाडीची पहिली स्पर्धा या मैदानावरती खेळवली गेली होती नोव्हेंबर महिन्यामध्ये. षटकातला चेंडू या ठिकाणी करणनं फटका खेळून काढलेला सुरेख फटका आहे, पण मात्र या ठिकाणी नक्कीच थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली गेलेली आहे. आपण या ठिकाणी पाहतोय तिसऱ्या पंचांना बोलवलं जाईल की रनआउटची विकेट आहे की नाही, इथे मात्र या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. पहिला सामना ग्रामीण या पेणपूर विभाग ग्रामीण क्रिकेट मधला पहिला सामना झाला होता जांभूलवाडी गावाचा. पहिली स्पर्धा झाली होती जांभूलवाडीची आणि शेवटची स्पर्धा या PPLच्या आधी सिद्धिविनायक साबरसेची या ठिकाणी शेवटची ग्रामीण गावातील खरं तर या पेणपूर्वाची स्पर्धा या ठिकाणी सिद्धिविनायक साबरसेची झाली होती. आणि ही आता आपण बघतोय पेण तालुक्यातील आणि पेण पूर्व विभागाची मानाची समजली जाणारी पेण पूर्व विभाग प्रीमियर लीग एकता मांगरूळचं हे आयोजन आणि पर्व 13वे. बघूया रनआउटची विकेट आहे का, इथे सांगितलं जाईल. तिसरे पंच आमची या ठिकाणी पाहतायत. ते आहे आपल्याकडे जादू. नक्कीच बघूया, कारण महत्वाचा पण बघूया काय होतंय. पंचांचा निर्णय आपल्याकडे येईल तोपर्यंत नॉट आउट नाबाद या ठिकाणी जीवदान मिळतंय. खरं तर थोडीशी धगधग होती आणि करण जेधे सारखा एक खुकार बॅट्समन त्या ठिकाणी होता, त्याच्यामुळे तो बचावलाय आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट झालेली आहे. संघाची धावसंख्या 1 धावेने वाढतीये. धावसंख्या झालेली आहे 20. विवेक बेलकडे आणि करण जेधे अगदी आपण बघितलं तर सेम बॉडी एसटी आहे आणि एकाच एजचे या ठिकाणी दोनही खेळाडू आहेत आणि शरीर एसटी सेम आहे, वय सुद्धा सेम असेल, परंतु अतिशय चांगला खेळ या ठिकाणी या मैदानावरती आपण बघत असतो. विवेक सुद्धा हा गाजलेला प्लेअर आहे. खरं तर मोरिया
11 बोरगाव संघातून नेहमी खेळतो आणि एका बाजूला करण जेदे एकता मांगळूर संघाचा एक हा देखील टायगर आहे. आताचा चेंडू खोलवर टाकण्याचा या ठिकाणी चेंडू आपण पाहिला हिलम याचा आणि इथे मात्र या ठिकाणी फसलाय फटका. खरं तर आपण म्हणूया कारण बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये मुलाखत नाही, परफेक्ट टायमिंग नाही, बॅटच्या प्रॉपर पोर्शनमध्ये या ठिकाणी या चेंडूला घेता आला नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. अतिशय चांगला चेंडू आतापर्यंत जर आपण विचार केला या गोलंदाजानं इथे 2 चेंडू आतापर्यंत डॉट, पहिला चेंडू डॉट गेला होता, त्यानंतर हा चेंडू यावेळेला मात्र पंचांनी नो घोषित केलेला आहे. यावेळेला नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पनिश केलं जाणार आहे गोलंदाजाला आणि फ्री हिट असणार आहे. येणाऱ्या चेंडूवरती विवेकला संधी आहे एखादा फटका घेण्याची. जर झेल झाला तर बाद नाही, लक्षात घ्या, कारण नो बॉल आहे. फक्त रनआउटची विकेट या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल, काउंट केली जाईल. हिलमचा पुढचा चेंडू, हो चांगला फटका, फ्री हिटची संधी आणि नक्कीच फायदा घेतलाय. चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी आर पार, सीमा रेषा पार, चौकार. या 4 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. षटक संपलंय आणि 2 षटक पूर्णत्वास झालेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या झाली 1 बाद 25. पाव शतक फलकावरती आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14 आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या 11. अशा या 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. जर अजून 3 षटक बाकी आहेत, अजून या ठिकाणी एखाद 30 धावा जर आल्या, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 18 चेंडूंमध्ये 30 धावा जर आल्या तर नक्कीच चांगली धावसंख्या या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे 50 55 धावा 55 धावा होतील. काय या ठिकाणी तिसरं षटक ही मॅजिक ओव्हर सांगितली जाते. काय बोलतो चला मॅजिक ओव्हर या ठिकाणी होतीये. ही सुवर्ण संधी, एक चांगली पर्वणी आहे बघा, पण मात्र धावा कलेक्ट कराव्या लागतील या मॅजिक ओव्हरमध्ये. प्लस धावा तुम्ही केल्यात तर नक्की तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. यावेळेला या ठिकाणी आपण पाहतोय सरळ या ठिकाणी स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एकच सिंगल मिळाली या ठिकाणी करण जेदे याला. एक सिंगल धावेनं धावसंख्येमध्ये भर पडते. योगेश दिवेकर यांचा संघ अर्थात दीप 11 चंद्रकांत पाटील यांच्या संघाविरुद्ध या ठिकाणी खेळत असताना जयनीती बापूजी योगेश दिवेकर यांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या अंकावरती. 1 बाद 26. सबीर साबन बाद झाला. त्यानंतर मात्र या ठिकाणी करण जेदे आणि विवेक बेलकडे जो सलामीला आला होता तो मैदानावरती खेळपट्टीवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर ही मॅजिक ओव्हर टाकतोय गोलंदाज विजय भोसले याच्याकडे. या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे, आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाली. यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जात आहे, बदलाव केलाय क्षेत्ररक्षणामध्ये. पप्पू धनावडे त्या ठिकाणी इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. विजू भोसले याचा हा पुढचा चेंडू, सेकंड बॉल. साठी चेंडू टाकलाय. यावेळेला सागर बेलकडे कॅच नाही सोडणार, कारण इतिहास आहे मित्रांनो. इतिहासाची पानं जर पाहिलीत तर नक्कीच त्याला या ठिकाणी दाद द्यावी लागेल सागर बेलकडेला, कारण अनेक कॅचेस त्यांनी त्याच्या नावावरती या ठिकाणी घेतलेल्या आहेत. भल्या भल्यांच्या या ठिकाणी विकेट त्यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलेल्या आहेत. असा सागर बेलकडे या ठिकाणी विकेट घेतोय तो अर्थात विवेक बेलकडेचा. आणि विवेक बेलकडे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा विकेट जयनीती बापूजी संघाला, दुसरा हादरा. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय तो अर्थात सिद्धेश शिंदे. हा देखील एक तडाखेबाज फलंदाज आहे. जे नियती बापूजी संघ अर्थात योगेश दिवेकर यांनी जे काही खेळाडू घेतलेले आहेत, एक जरी बाद झाला तरी दुसरा त्याच ताकदीचा मैदानामध्ये उतरताना आपण पाहतोय. विवेक बेलकर हा सुद्धा या ठिकाणी मोरिया 11 बोरगाव संघाचा हा खेळाडू, मॅन फ्रॉम बोरगाव हा देखील आहे. आणि बोरगावचे खेळाडू ज्या वेळेला खेळतात मैदानावरती त्यावेळेला बोरगावच्या महिला आवर्जून मॅच बघतात मित्रांनो. त्या महिलांना माझा सॅल्यूट आहे, सन्मान तुमचा या ठिकाणी असेल, कारण अनेक जण बोरगावचे लाईव्ह मॅचचा आनंद घेतात. आमचे हरेश पाटील असतील, सुधीर दादा असतील, असे बरेच जण या ठिकाणी, आमचे महाडिक असतील, नाना महाडिक असतील,
अशी सर्व माणसं आवर्जून मॅच बघतात बोरगावचा या ठिकाणी जर खेळाडू असतील तर. पुन्हा एकदा या ठिकाणी पुढचा चेंडू विजू भोसलेला चेंडू टाकला, इथे येतोय लॉंगॉनच्या बाजूला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी अतिशय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळते सागर बेलकडे याच्याकडून. मगाचा कॅच आणि आताची इथे धाबा अडवण्याची त्याची पद्धत, अगदी उंच उडी घेऊन या ठिकाणी 3 धाबा त्यांना अडवल्यात. सागर बेलकडेचं टाळ्या वाजून कौतुक करावं. टाळ्या वाजवा एकदा जोरदार, सागरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. 27 धावा, 27 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 27 धाबा धावफलकावरती आहेत. बघा पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी 14 धाबा होत्या. या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 11 धाबा पाहिल्या होत्या आणि इथे मात्र या ठिकाणी धाबा वाचवल्या जात आहेत. आता मात्र मोठा फटका, आम्हाला धाबांची गरज आहे, आम्हाला 10+ धाबा या ठिकाणी पाहिजेत याचा विचार करून हा मारलेला उत्तुंग असा षटकार, छक्का दे धक्का. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 33 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्यात 8. 4 चेंडूंमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 2 विकेट आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिल्या होत्या. पहिला बाद झाला समीर सावंत आणि दुसरा बाद झाला तो म्हणजे विवेक बेलकडे. सिद्धेश शिंदे नॉन स्ट्राईकला आहे आणि करण जेदे हा एकता मंगरुळ संघाचा एक तुफान. या तुफानाला थांबवायचा असेल तर तुम्हाला अशी चलाकी करावी लागणार आहे आणि नक्कीच ती पाहायला मिळाली. इथे मात्र 8 धावांपर्यंत आता आहे आणि शेवटचा बॉल असणार आहे. 8 धावा आतापर्यंत आहेत. 10 धावा जर झाल्या तर बेनिफिट असू शकतो, त्यांना त्यापेक्षाही धावा बनवायचे आहेत. पण इथे मात्र येस 10+ म्हणजे 11 पेक्षा जास्त धावा बेनिफिट तुम्हाला मिळू शकतो. तर करण जेदे समोर आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत आणि फायदा या मॅजिक ओव्हरचा. जादूची कांडी फिरवणार का बघायचं आहे आणि फिरवले जादूची कांडी आणि इथे मात्र बेनिफिट मिळालाय. क्या बात आहे. हा चेंडू फक्त डॉट काढायचा होता पण ही मॅजिक ओव्हर असल्यामुळे ही जादूची कांडी फिरवली गेली आणि येतोय दर्जेदार सुपर माइंड ब्लोईंग षटकार, छक्का दे धक्का. या 6 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या 39. 14 + 7 21, अजून 7 धावा. 39 मध्ये 7 धावा ऍड केल्या जातील. मॅजिक ओव्हरचं ही करिश्मा, ही जादू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 7 रन्स बेनिफिट आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 39 पासून 46. 39 धावा होत्या, त्याच्यामध्ये 7+ ऍड झालेल्या आहेत आणि 7 रन्स ऍड झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता धावसंख्या 46. बघा कमाल आहे ही, अतिशय चांगली. खरोखरच एमडी भाई चांगलं मॅजिक ओव्हरचं आपण या ठिकाणी संकल्पना चांगली मांडलेली आहात. तुम्हाला धन्यवाद द्यावे लागतील. ISPL ची ही संकल्पना आज या ठिकाणी आपल्या या पेण पुरगाच्या धर्तीवरती, नाणेगावच्या मैदानावरती आणि पेण विभाग प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ISPL ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट स्पर्धा आणि अगदी तशाच पद्धतीने ही स्पर्धा देखील अगदी गाजली जाते. आता षटक असणार आहे ते म्हणजे 4. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये समीर सावंत आणि विवेक बेलकडे बॅक टू द पॅव्हिलियन झाले. त्यानंतर मात्र सिद्धेश शिंदे आणि करण जेदेची मॅजिक कांडी ज्याला आपण म्हणतो ती मैदानावरती सुरू आहे आणि कमाल केली करण जेदेनं. 8च धावा होत्या. बघा या ओव्हरमध्ये शेवटच्या लास्ट बॉलवरती चेंडू डॉट काढायचा होता पण त्या चेंडूला ही कांडी फिरून 6 धावा आणल्या आणि त्याचा फायदा आणखी 7 धावांना प्लस झालेला आहे. तिसऱ्या विकेटसाठी 20 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी मैदानावरती आपण पाहिली. 6 चेंडू 20 धावा. सिद्धेश शिंदे करण जेदेच्या या खेळीमध्ये. गोलंदाजाचं नाव सांगा. सुभाषदा पहिलाच गोलंदाज आहे, सॉरी दुसरा गोलंदाज जो वापरला गेला होता ओमकार हिलम, याचं ज्यांनी दुसरं षटक टाकलं होतं त्यामध्ये त्यांनी 11 धावा दिल्या होत्या. त्याला ओमकार हिलमला या ठिकाणी हे षटक दिलेलं आहे. आज खरोखरच आज इथे आल्यानंतर मला देखील प्रसन्न वाटलं कारण अगदी मंगरुळचे जे आमचे मित्रपरिवार आहेत प्रेमानं या ठिकाणी आमंत्रण मिळालं आणि एमडी भाई आमचे नेहमीच कुठलीही स्पर्धा असली की त्या आवर्जून या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हातखंडा असतो. अमोलभाई खाली बसा.
दरम्यान हा पहिला चेंडू ओमकार हिलमचा. इथे मात्र या ठिकाणी जोरदार अपील केलं गेलं होतं, पण बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीच मुलाखत नाही. सिद्धेश शिंदे या ठिकाणी समोर आपण पाहतोय. फटका अयशस्वी आपण पाहिला. इथे मात्र या फटक्यात खरं तर संपर्क नाहीये बॅट आणि चेंडूचा, त्यामुळे डॉट बॉल बिंदी गेंद. तीनही टेंटमध्ये अनेक दिग्गज मंडळी या क्रिकेटला या ठिकाणी आपलंसं करणारी मंडळी आहेत. क्रिकेटला धर्म समजणारी मंडळी सुद्धा या तीनही तंबूंमध्ये बसलेले प्रेक्षक, त्यांचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. सिद्धेशने या ठिकाणी फटका खेळून काढलाय, जातोय सरळ त्या ठिकाणी डीप मिडऑफच्या बाजूला, येईल चौकार. 4 धावा मिळतील आणि फायदा होईल जयनीती बापूजी संघाला, 11 टीमला, योगेश दिवेकर यांच्या संघाला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 50 या अंकावरती. 50 धावसंख्या झालेली आहे 50. मी म्हटलं की 55च्या आसपास धावसंख्या जाऊ शकते, पण चेंडू अद्याप खूप बाकी आहेत. हे 4थं षटक चालू आहे, 5वं षटक देखील बाकी आहे. त्या मला असं वाटतं 60+ धावा या ठिकाणी होतील. योगेश दिवेकर ॲडव्होकेट योगेशभाई दिवेकर यांचा संघ अगदी फुल फॉर्म मध्ये आणि चांगले बॅट्समन घेतलेले आहेत. त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. योगेशभाई आपण स्टेजवरती येऊन बसा. मालक आहात, ओनर आहात. आमच्या चंद्रकांत दादा पाटील यांना देखील विनंती, आपण देखील इथेच थांबायचं आहे. दरम्यान यावेळेला चेंडू मात्र डॉट गेलेला आहे. बघा, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू डॉट. एक चेंडू तुमचा, एक चेंडू आमचा असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, आणि ते इथे आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. ओंकार हिलम पुन्हा एकदा आता घुटना टेक तमाशा देख असा फटका घ्यायचा होता, पण मात्र बॅटवरती घेता आला नाही. पुन्हा चेंडू डॉट गेलाय. आतापर्यंत 3 चेंडू डॉट गेलेले आहेत. एका चेंडूच्या बॅटच्या माध्यमातून, एका चेंडूच्या माध्यमातून या ठिकाणी धावा आल्या. भगवान निंबळकर हे देखील ओनर आहेत, ते सुद्धा प्रसिद्ध उद्योजक आहेत. धावसंख्या 50. नेक्स्ट मॅच 11 स्टार कामारले आणि प्रेम 11. पहिली इनिंग झाल्यानंतर आपण दोन्ही कॅप्टन इथे हजर पाहिजेत. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. ओमकार हिलमला दुसरं षटक पुन्हा एकदा का दिलं त्याचं ज्वलंत उदाहरण. 3 चेंडू डॉट टाकले आणि आता ह्या क्लीन बोल्ड, आताची ही विकेट. ओमकार हिलम वरती दाखवलेला विश्वास चंद्रकांत पाटील, दीप 11 यांच्या संघानं तो सार्थ ठरलाय. मित्रांनो, का असं असतं, का संधी दिली जाते, त्या संधीचं सोनं देखील करणं आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे, आणि ते करून दाखवलं. इथे मात्र ओमकार हिलमनं सिद्धेश शिंदेला सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. 11 स्टार कामारली, प्रेम 11 दोन्ही कॅप्टन इकडे येऊन थांबा. आमच्या साईटला आपण येऊन बसायचं आहे. तर अतिशय महत्वाचा विकेट होता आणि तो मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. तिसरा विकेट गेलाय 50 या अंकावरती. 3 बाद 50 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पाटील, सापोली, मॅन फ्रॉम सापोली. अक्षय पाटील मैदानामध्ये. बघा काय फुल बॅट्समन आहेत या ठिकाणी. जयनीती बापूजी अगदी तडाखेबाज फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान षटकातला चेंडू खेळून काढलेला आहे आणि इथे मात्र या ठिकाणी सुरेख झेल. पुन्हा आल्या पावली या ठिकाणी माघारी जावं लागणार आहे. ते म्हणजे या ठिकाणी अर्थातच अक्षय पाटील याला आला होता. पहिल्या चेंडूवरती फटका त्यानं घेतला या चेंडूवरती आणि समाचार द्यायला गेला, परंतु पहिला खरं तर आपण ज्यावेळेला मैदानामध्ये उतरतो अजून चेंडू बाकी होते, तर चमत्कारपेक्षा नमस्कार करायला पाहिजे होता. म्हणजे खाली फटका खेळायला पाहिजे होता. तो चेंडू हवेमध्ये मारला गेला आणि चेंडू हा उंच जास्त गेला, दूर कमी गेला. त्याच्यामुळे अक्षय पाटील एका तडाखेबाज फलंदाजाला मात्र केलं गेलंय मध्ये. आणि इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय बघा, 1 बाद 14, 2 बाद 26, 3 बाद 50, 4 बाद 50. 50 वरती या 2 विकेट गेल्या आपण पाहिल्या. सिद्धेश शिंदे आणि अक्षय पाटील 50 वरती या 2 विकेट माघारी गेलेल्या आहेत. ओमकार हिलम या ठिकाणी इज ऑन हॅट्रिक. झाली का? ओव्हर षटक संपलंय. दरम्यान 4 षटक झालेले आहेत. नक्कीच जर अजून एखादा चेंडू असता तर हॅट्रिक पाहायला मिळाली असती ओमकार हिलमची, पण 2 लगातार 2 चेंडूंवरती 2 विकेट त्यानं घेतल्या आणि ती जबाबदारी यशस्वी करून दाखवली. धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 आणि 2 विकेट. 4 धावा 2 विकेट. ओमकार हिलम, कौतुक होईल तुझं कॉमेंट्री बॉक्स मधून देखील. आणि नवीन बॅट्समन आलेला आहे हरजित धानिवले. करण जेदे याला धावा वाढवायच्या आहेत. 50 धावा
अद्याप या ठिकाणी 10 फलकावरती आहेत. 50 वरती 2 विकेट गेलेल्या आहेत. निवृत्ती पाटील बॉलिंग पार्क वरती आलाय. निवृत्ती कशा पद्धतीनं निवृत्ती चक्र आपल्या या ठिकाणी फिरवणार आहे बघायचं आहे. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर. करण जेदेनं या ठिकाणी फटका खेळला आणि त्याला माहिती आहे की आपल्याला धावांची गरज आहे. इथे टाळ्या मिळतील. जयनीती बापूजी 11 संघात आनंदाचं वातावरण. धावा पोहोचल्यात 56 अंकावरती. 56, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 56, अब तक 56. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी हा फटका पाहिला. सरळ या ठिकाणी डीप स्कोर लेगच्या डोक्यावरून मारलेला अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सुरेख अप्रतिम दर्जाचा क्वालिटीदार षटकार आहे. करण जेदे 20 धावांवरती आतापर्यंत या ठिकाणी खेळतोय. त्याच्यामध्ये 3 षटकार खेचत 20 धावांवरती करण जेदे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 20 धावा असा करण जेदे समोर उभा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका घेणार का निवृत्ती? याचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फटका फसलाय आणि मात्र झेल पण सुटलाय. पण मात्र इथे डायरेक्ट हिट करायला पाहिजे होतं कारण थोडा पुढे सरकला होता. इथे मात्र झेल ड्रॉप झालेला आहे आणि चेंडू गेला निर्धाव. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. त्याला माहिती आहे की आपल्याला मोठा फटका गरजा. हरजित धानिवले नवीन आलेला न्यू बॅटर मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईकला आपण बघतोय. हा देखील चांगला बॅट्समन आहे पण 60+ इरादा आहे जयनीती बापूजी संघाचा. मी म्हटलंच होतं की पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धाबा कलेक्ट केल्या होत्या. पण यावेळेला मात्र या ठिकाणी हा वाईड बॉल पंचांकडून शाहरुख खान सारखी ऍक्शन केली गेली. दोन्ही हात धरतीला समांतर झालेले आहेत. वाईड बॉलचा इशारा पण पाहिलं जाईल. इथे अपील केलं गेलंय. बघा रिव्ह्यू मागितला गेलाय. तिसरे पंच बाहेर आहेत. तुम्हाला यावं लागेल. रिव्ह्यू या ठिकाणी मागितला गेलाय. बघणार आहोत की नक्की काय घडले मैदानामध्ये. एक रिव्ह्यू संधी आहे. संदीप पाटील आमचे आंबेगावचे खुश आहेत कारण कालच्या खरं तर स्पर्धेमध्ये काल त्यांनी विजय संपादन केला आणि चांगला खेळ झाला. आता देखील त्यांची 6वी मॅच आणि आता देखील ते खूप खुश आहेत आपल्या खेळाडूंवरती. यस काय हॅलो वाईड बॉल लेनच्या बाहेर आहे त्यामुळे पंचांनी त्याला वाईड घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय हा अगदी स्क्रीनवरती बघून आणि योग्य डिसिजन त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आणि त्याला मान्य सुद्धा आपण केला. त्यामुळे आपली खेळाडू वृत्ती देखील अतिशय महत्त्वाची आहे या स्पर्धेमध्ये आणि ती खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवलीत त्याबद्दल तुमचा देखील आभार. आणि 1 धावेनं एक्स्ट्रा धावेनं धावसंख्येमध्ये संख्या झालेली आहे 57 आला होता. 50 नंतर 56 झाल्या होता. एक 57 धावा वाईडच्या स्वरूपात 57 आणि समोर उभा आहे करण जेदे. निवृत्तीचा पुढचा चेंडू. यावेळेला या फटक्यामध्ये जान नाहीये. जसा फटका खेळायचा होता त्याला लेग्स या ठिकाणी ऑन साईडला आपण बघतोय पण मात्र फटक्यामध्ये तेवढी जान नव्हती. अगदी बॅटला लागून चेंडू तिथे स्टॉप झाला. इथे मात्र या चेंडू बाउन्स करण्याचा त्याचा प्रयत्न होता म्हणजे टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि तो टॅप करीत असताना त्या फटक्यावरती एक सुद्धा धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडूची सांगता. चांगला प्रयत्न निवृत्ती. बघा हा चांगला या ठिकाणी प्रयत्न असताना इथे मात्र या ठिकाणी अगदी खोलवर टाकण्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला निवृत्ती. याचा हे कमबॅक आहे मित्रांनो. बघा एखादा वाईड गेला तर खचून जायचं नाही. खचलात तर संपलात. लक्षात घ्या. पुन्हा एकदा यशस्वीरित्या उभं राहायचं आहे आणि तीच दहशत आपली मैदानावरती ठेवायची आहे आणि ते निवृत्तीने सक्सेस करून दाखवलंय. इथे पहिल्या चेंडूवरती षटकार जाऊन देखील बघा एक वाईड जरी त्याला अपवाद आहे पण 3 चेंडू डॉट आतापर्यंत या ठिकाणी आपण पाहिले. क्या बात आहे. निवृत्ती पाटील क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. करण जेदे एक जयनीती बापूजी संघाचा हा तडाखेबाज फलंदाज जे की षटकारांची आतासबाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत
या बॅटिंगच्या माध्यमातून या इनिंगमध्ये 3 षटकार यावेळेला सुरेख फटका आहे, शतरक्षक नसेल, चेंडूला गती आहे, चेंडूला सरळ सीमारेषा गाठलेली आहे, या चेंडूवरती आलाय करण जेदेचा ब्रँडेड चौकार, 4 धावा मिळतील, आर पार सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकारच्या संख्येनं धावसंख्या झाली 61, 60 प्लस 61, 61 धावा, 4 बाद 61. करण मगाशी 20 धावांवरती होता, करण जेदे आता चौकार आलाय 24 धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन इकडे येऊन थांबायचंय, ही इनिंग आता लगेच संपणार आहे. 11 स्टार कामार्ली विरुद्ध प्रेम 11, दोन्ही कॅप्टन इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. तर पुन्हा एकदा निवृत्तीचा हा पुढचा चेंडू असेल, चौकार गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय का बघायचंय, पण करण जेदे समोर उभा आहे. यावेळेला या ठिकाणी चेंडू खेळून काढलेला आहे आणि मात्र निसटला, प्रयत्न चांगला होता सागरचा, पण मात्र यावेळेला उचली घेऊन चेंडू बाउन्स होऊन जातोय सरळ डोक्यावरून, त्याच्यामुळे येतील 4 धावा आणि या 4 धावेनं धावसंख्या झालेली आहे 65 आणि विजयासाठी धावा गोळा करायचे 66. 66 टू विन, 66 धावा जिंकण्यासाठी गोळा करायचे आहेत. या 66 धावांचं लक्ष या ठिकाणी पार करणार का, अर्थात दीप 11 चंद्रकांत पाटील यांचा संघ, आणि आपण बघतोय की या धावा डिफेन्स करणार का जयनीती बापूजी सावरसई योगेश देवेकर यांचा संघ. तोपर्यंत छोटासा ब्रेक असेल, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची, आपण विलंब करू नका. आजचे सामने आजच खेळवायचेत, उद्यावरती ढकलायचे नाहीयेत, हा आयोजकांचा या ठिकाणी निर्णय असेल. त्यामुळे आजचे सगळे सामने आज या ठिकाणी यशस्वीरित्या झाले पाहिजेत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि यानंतर थोड्या वेळामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. ते आमचे सहकारी केतन पाटील यांना मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण यायचंय. आमचे केतन पाटील एक बाईट घेत आहेत. आमचे खरं तर एक उत्कृष्ट खेळाडू आणि खरं तर ज्यांनी क्रिकेट गाजवलेलं आहे ते सुद्धा क्रिकेट खेळलेले आहेत. आमचे अमरभाऊ दळवी सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि उद्योजक आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांनी मोठं नाव कमवलेलं आहे अमरभाऊ, आणि त्यांची बाईट घेतात आमचे समालोचक केतन पाटील. नक्कीच सुभाषजी, मनापासून धन्यवाद. आज PPL पेन पूर्व भाग प्रीमियर लीग 2025 हा 13वा वर्ष आणि माझ्यासोबत या विभागातील एक दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी सातत्याने जे कार्यरत असतात, सपोर्टिंग असतात, असे अमरजी दळवी आमच्या सोबत जोडले आहेत. अमरभाई, मनापासून तुमचं स्वागत आहे PPLच्या या पर्वात. आज खरं तर पेन पूर्व भागाची अभिमानाची स्पर्धा म्हणून PPL कडे आपण पाहतो आणि एवढ्या वर्ष ही PPL स्पर्धा तुम्ही भरवताय. खरं तर ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दल सर्वप्रथम आपण काय सांगाल? धन्यवाद केतनभाई. स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर खरं तर ह्या वर्षी या स्पर्धेवरती एक सावटच होतं. स्पर्धा होईल की ना होईल, अनेक जणांच्या मनामध्ये शंका होती, बरेचसे विचार होते, स्पर्धा व्यवस्थित पार पडेल की नाही. परंतु आपल्या भागाची स्पर्धा आणि एकता मित्रमंडळच ती ऑर्गनाईज करणार अशी एक मनामध्ये असलेली इच्छा, मी रणजित दलवी, जितेश धनावडे, अमोल दलवी, कवेश दलवी असेल, समीर बंगाली, पप्पू धनावडी आणि अनेक गावातली पोरं, जयेश धनावडे यांना भेटलो. यांना सांगितलं की स्पर्धेचा एक गांभीर्य सांगितलं की स्पर्धा म्हणजे नक्की काय, तर ती आपल्या गावाकडून झाली पाहिजे आणि असा एक विचार करून त्यांनी मला यश सांगितलं. आम्ही तो प्रस्ताव घेऊन भाई मंगेश दलवींकडे गेलो. भाई मंगेश दलवीकडे आमच्या कार्यक्रमाची क्रिकेटच्या याची PPLची प्रस्तावना मांडली आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता आम्हाला ग्रीन सिग्नल दिला आणि म्हणून आज ही स्पर्धा झाली. थोडी घाईच झालेली आहे, परंतु काही अडचणी असल्यामुळं एक प्रसंगसुद्धा घडला आमच्याकडून, त्याचा विश्लेषण उद्या भाई मंगेश दलवी करतील, पण स्पर्धा झाली पाहिजे हा एवढा हेतू. नक्कीच आज प्रामुख्याने तुम्ही भाई मंगेश दळवी यांचा उल्लेख केलात. 13 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज 13 वर्ष अविरतपणे सातत्याने सुरू आहे आणि खरं तर भाई मंगेश दळवी यांच्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर तुमच्या गावचे जरी असले तरी विभागाचं आज ते नेतृत्व करतायत आणि क्रिकेटसाठी त्यांनी खूप दिलंय, काय सांगाल? नक्कीच केतन भाई, हा विषयच असा आहे की भाईंकडे आपण कुठलाही विषय जरी घेऊन गेलो, क्रिकेटच नाही, इतर सगळी सामाजिक जी बांधिलकी आहे, समाजातले काही प्रश्न आहेत, समाजातल्या काही अडचणी आहेत, अशा बऱ्याचशा आपण अडचणी असतात, तर भाईंकडे आपण जर घेऊन गेलो तर त्या अडचणींचा निरसन तिथे होतो आणि म्हणूनच भाई मंगेश दळवी
बद्दल बोलणार तेवढं कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे मी पुढे बोलेन. नक्कीच आज ही स्पर्धा आपण घडवताय. खरं तर 13 वर्षापूर्वी हे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं. विभागाची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि आपल्या सगळ्यांचीच जिव्हाळ्याची स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेला पाहतो. ही संकल्पना काय होती 13 वर्षापूर्वी तुम्ही जो घेतलेला निर्णय होता? अतिशय चांगला प्रश्न आहे केतना, कारण की 13 वर्षापूर्वी हा स्वप्न भाई मंगेश दलवी यांनी डोळ्यासमोर धरला. आणि एक संकल्पना म्हणून सांगायची झाली तर ह्या भागामध्ये अनेक गावं एक टीम अशी खेळत होते. बरीचशी भांडणं, बरीचशा वादविवाद या ठिकाणी प्रत्येक मॅचेसच्या वेळेस, प्रत्येक टुर्नामेंटच्या वेळेस व्हायचे. तर हे सगळे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, कुठेतरी एकात्मतेची भावना समाजात पसरली पाहिजे आणि हे सगळं म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या चालू राहिलं पाहिजे अविरतपणे, आणि एक भाग आणि एक समाज एकत्र कुठेतरी राहायला पाहिजे, ही यामागची मूल संकल्पना. खरोखरच निश्चितच खूप चांगलं तुम्ही यातून एक समाजापुढे बोध ठेवलेला आहे. आणि विशेष म्हणजे आज पूर्व भागात या स्पर्धेला ज्या पद्धतीने मान सन्मान मिळतोय, कारण याचं मूळ उद्दिष्ट जर पाहिलं तर हेच होतं की समाजाला एकत्र करायचं, आणि नक्कीच तुम्ही तो प्रयत्न केला, तो यशस्वी देखील झाला आहे. शेवटचा प्रश्न असेल, यावर्षी आज तुम्ही एक वेगळं या ठिकाणी एक मॅजिक ओव्हर ही संकल्पना आणलीत. म्हणजे क्रिकेट डेव्हलप जो होतोय आज, ISPL सारखी स्पर्धा नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळली जाते, यामागचं नक्की उद्दिष्ट काय होतं? म्हणजे काय नक्की एक वेगवेगळं जे उपक्रम दरवर्षी तुम्ही आणता, तुमच्यासोबत समीर बंगाले असतील, तुमचे सर्व संयोजक, काय सांगाल? माझ्या माहितीप्रमाणे केतन ISPL या स्पर्धेतूनच ही संकल्पना मॅजिक ओव्हरची आलेली आहे, पण आपण एक वेगळं नाव दिलं मॅजिक ओव्हर म्हणून, मॅजिक ओव्हर PPL. तर ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर कुठेतरी आपण खेळत असताना प्रत्येक खेळाडूला आपण बॉलरसाठी काहीच बेनिफिट ठेवत नाही, बॅट्समनसाठी बेनिफिट ठेवत नाही. आपण जर काय त्याच्यामध्ये त्यांना एक उत्स्फूर्त असा हे दिला की जर तू हे करून दाखव तर तुला हे भेटेल. आपण लहान मुलांना देखील दाखव ना, तू 5 झालास तर मी तुला मोबाईल घेऊन देईन, तर तू 9 धावांवरती थांबलास तर मी तुझ्या 5 धावा कमी करीन, तू 11 केलास तर मी तुला 5 वाढवीन. ही जेव्हा मनामध्ये प्रत्येकाच्या इच्छा येते, मग मी हे करून दाखवीन, आणि खरंच एक खेळाडूंचं मनोबल वाढतं अशा गोष्टीमुळे. नक्कीच. आधी शेवटवर आपण येऊयात. अमरभाई, आज खरं तरच खूप चांगलं तुम्ही बोललात, या स्पर्धेबद्दल खूप चांगलं सांगितलं, बाईंबद्दल मुख्यतः तुम्ही विशेष उल्लेख केलात, एकता मित्रमंडळाचा देखील उल्लेख प्रामुख्याने केलात. आज पूर्व भागामध्ये एकता मित्रमंडळावरती असो किंवा या PPL वरती जे भरभरून प्रेम 13 वर्ष तुम्हाला मिळालं आहे, सर्व खेळाडूंचं, विशेष म्हणजे सर्व ओनर्स आणि खेळाडूंना आणि त्याबद्दल प्रेक्षकांबद्दल तुम्ही काय सांगाल? अगदी शेवटचा प्रश्न. खरोखर भाई मंगेश दलवी यांच्या नेतृत्वाखाली ही PPL आम्ही भरवत असतो, आणि धैर्यशीलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा आम्ही ही स्पर्धा भरवतो, कारण की ह्यांचं सहकार्य नसेल तर स्पर्धा होणं हे सुद्धा शक्य नाही. आणि जे प्रेक्षक आहेत, ऑडियन्स आहेत, त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की ही स्पर्धा झाली पाहिजे, ही स्पर्धा ठेवा, आणि ते एवढे फॅन आहेत. मला दुबईवरून काल फोन आला होता, आमचे धाईंजे साहेब म्हणून दुबईवरती आहेत, ते दरवर्षी आपल्याला बक्षीससुद्धा पाठवतात, पण त्यांचा आता म्हणजे पैसे पाठवण्यासाठी मला बोलले तू कर ते, काहीतरी त्यांचा अकाउंट इश्यू आहे, त्यांनी कंपनी बदलले, काहीतरी विषय आहे, परंतु हे स्पर्धा आजही ते तिथून लाईव्ह बघतात, मला रोज त्यांचे मेसेज असतात. तर आज बोलतो आपण 7 समुद्र पार ह्या स्पर्धेचं महत्त्व गेलेलं आहे. नक्कीच. तर हे होते अमरजीत दळवी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. खूप चांगली मुलाखत तुम्ही दिलीत, आणि विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या स्पर्धेचं स्वरूप मांडलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. वळूया क्रिकेटच्या मैदानात. अमरभाईंना धन्यवाद देऊन जिथे नक्कीच करण जेदे याच्या बॅटिंगसाठी 500चा कॅश योगेश भाई दिवेकर यांच्याकडून, आणि नक्कीच विशेष अतिथींचं आगमन झालंय, जनार्दनजी आणि त्याचबरोबर प्रतिकांजी पाटील सापोली यांचं आगमन झालंय, त्यांचा शुभ सन्मान इथे केलं जाईल. माझ्यासोबत पुन्हा एकदा क्रिकेटचे लेजंड ज्यांना आम्ही म्हणतो सतीजी गायकर जोडले गेलेत, जिथे पहिल्या सत्रात आल्या होत्या 65 धावा, 66 धावांचं प्रत्युत्तर देत असताना पहिल्या चेंडूवरती पप्पू धनावडेचा विकेट माघारी धाडला. काय बॉलिंग अटॅक सुरू आहे सिद्धेश शिंदेचा आपण पाहिलं. कालच्या दिवसात योगेश दिवेकर फार हॅपी असतील, 2 मॅचेस त्यांनी लगातार जिंकल्यात, त्याच्यामुळे ॲडव्हान्टेज घेऊन ही टीम पुढे उतरले, आणि तो कॉन्फिडन्स कुठेतरी या सामन्यात देखील त्यांना पोषक ठरतंय. जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकात आल्यात, सिद्धेश शिंदेने धावा खर्च केल्यात, जिथे पप्पू धनावडेचा विकेट त्याने प्राप्त करत 8 धावा. विशेष धन्यवाद देतो अमर दळवी यांचं, काय मुलाखत दिली, विशेष कौतुक करावं लागेल खरं तर, आणि ही स्पर्धेचं स्वरूपही तसं होतं. धन्यवाद. चला वळूयात, एक विशेष अतिथी इथे येत आहेत,
काल उद्घाटनापासून ज्यांनी खूप मेहनत घेतली, सन्माननीय पेन तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष PT भाऊ शिंदे यांचं शुभ आगमन झालंय आणि खरोखरच या सगळ्यांचं शुभ सन्मान इथे केलं जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा संघर्ष सुरू आहे. उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेट आज आपण पाहिलं गेलं तर एवढ्या वर्ष अविरतपणे सुरू असणारी ही सेवा आहे खरं तर समाजासाठी. कारण संकल्पना 13 वर्षापूर्वी धरली होती आणि 13 वर्ष अविरतपणे हा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा सण पेन प्रभागाचा सुरू आहे. आत्ता ज्यांचा आवाज आपण ऐकला सुमुद्र वाणी सुभाषजी टेंबे यांनी लंच ब्रेक घेतलाय, बट त्यांचा देखील दर्जेदार काम प्रत्येक क्षणाला आम्ही पाहिलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या दुसरं षटक इथे सुरू होतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. अक्षय पाटील PPLचा मॅजिक ओव्हर मॅजिक गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. टॉस होतोय दोन्ही कर्णधारामध्ये नेक्स्ट मॅचचं आणि सन्माननीय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते रिव्हर्स अटेम्प्ट, दुधारी तलवार. गरज नव्हती, आवश्यकता नसताना अशा पद्धतीची फटकेबाजी अंगलट येऊ शकते. डॉट बॉल. खेळाडू आहे विजय ना, विजय भोसले. टॉस जिंकलाय इथे कांबार्ले संघाने, नाणेफेक जिंकले. 11 स्टार कांबार्ले टीम टॉस जिंकते. निर्णय त्यांचा जो का असेल तो फॉलो करा लगेच मॅच संपल्यानंतर. रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. मी म्हटलं होतं मॅजिक बॉलर म्हणून पूर्व भागातला ज्याची ओळख आहे असं अक्षय पाटील याची गोलंदाजी आपण पाहतोय. काल त्यांनी अगदी खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला वाढदिवसाची दिल्या, त्यांचं विशेष आम्ही धन्यवाद देतो. आणि खरंच आज उत्कृष्ट गोलंदाजी देखील त्यांची चालू आहे. लहू पाटील यांचे चिरंजीव अक्षय पाटील, मॅन फ्रॉम सापोली. दुसरा षटक इथे सुरू आहे. यावेळी प्रॉपर कनेक्शन, जस्ट लाईक अ ब्युटिफुल रिॲक्शन. डीप कव्हर बाउंड्री बाहेर, चौकार. इथे होत आहेत 12 धावा. टोटल धावसंख्या 12 रन्स. दीप 11, आई गावदेवी बोरगाव, सही 11, निखिल 11, जावळी. यावेळी पुन्हा एकदा लेग बाईस डिक्लेअर केले पंचांनी. 1 धाव तिथे प्राप्त होईल आणि या एकेरी धावेने टोटल धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड 13 धावा. पाहिलं आपण पप्पू धनावडे फार स्वस्तामध्ये माघारी परतले. कालच्या दिवशी त्याचा उत्कृष्ट खेळ पाहिला होता. आजच्या दिवशी मात्र तेवढेच चमकले नाही. फुल टॉस, ब्युटिफुल. वाहा, क्या शानदार, वजनदार, दमदार षटकार. मागच्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या आणि या षटकात सुरुवातीचे 2 चेंडू फार जबरदस्त टाकले होते अक्षय पाटील यांनी, परंतु त्यानंतर त्यांना मार पडली. राहुल पाटीलच्या बॅटमधून आला हा षटकार. राहुल दळवी, मॅन फ्रॉम सापोली. सापोली वर्षेच सापोली अशा पद्धतीचा द्वंद्व सुरू आहे. गोलंदाज आमचे अक्षय पाटील देखील सापोलीवरून बिलॉंग करतायत. बॅट्समन सुद्धा सापोलीचा आहे. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा धाव, स्वैर मारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेच्या स्वरूपात इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल. 20 धावा. आज डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून अमर दळवी यांच्याकडे आम्ही पाहतोय. खूप ही स्पर्धा घडवण्यामागे त्यांचा प्रामुख्याने मोठा वाटा आहे. कारण बघा त्यांचा इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी प्रामुख्याने उल्लेख जो केला की स्पर्धा व्हावी, कारण पेन पुरवठा खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म मिळत नसतो, तो मिळावा. चांगले खेळाडू करावेत, चांगल्या पद्धतीने आपले खेळाडू बाहेर खेळावेत, यासाठी आपल्याकडून ते सहकार्य जेवढं होईल तेवढा आपण प्रयत्न करू. आणि त्या पद्धतीनेच PPLची 13 वर्षाची सेवा अविरतपणे सुरू आहे. निखिलजी पाटील मैत्री ग्रुपचे अध्यक्ष, सन्मान्य अध्यक्षांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. आमचे परम मित्र आहेत, विशेष नेहमीच त्यांचा आम्हाला प्रेम मिळालंय. निखिल पाटील, मॅन फ्रॉम वरवणे. चला, दुसऱ्या षटकाचा इथे होतो खेळ समाप्त, जिथे पहिल्या षटकात आल्या होत्या 8 धावा आणि त्यानंतर दोन षटकात आल्या तर टोटल 20 धावा, 20 रन्स.
काय झालं, यस मॅजिक ओव्हर. तिसऱ्या षटकात मॅजिक ओव्हर घेतलंय फलंदाजांनी आणि जिथे दोन्ही बॅट्समन आपण पाहिलेत तर राहुल आणि विजय भोसले. आता जो बाईट्स जी मुलाखत आपण घेतली अमर दळवी आणि मी स्वतः, ती मुलाखत सेपरेटली यूट्यूबवरती तिथे आपण क्रिएट केले टाकले तरी आपण ती पाहू शकता. अमर दळवी SS लाईव्हला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच ती बाईट तुम्हाला पाहायला मिळेल, जी पूर्व भागाची खरोखरच एक वेगळी ओळख या स्पर्धेकडे आपण पाहतो. ड्रॉप झालाय मैदानाच्या आतमध्ये, मोठा विकेट ऑलमोस्ट क्रिएट झाला होता, मिळाला होता, पण फार कठीण झेल होता. कारण असा अवघड झेल पकडणं फार, कारण ज्या पद्धतीने समीरने डाय केलं, जम्प केलं, असं असताना सुद्धा झेल पकडता आला नाही. बट चांगलं बॅकअप मिळालं शॉट थर्ड मॅन फाईन लेगला. तिथे मात्र एक धाव मिळाले फलंदाजांना. धावसंख्या होती ती टोटल एक धावेच्या मदतीवरती 21 धावा. या अगोदरचा जो सत्र पाहायला मिळाला करण जेधे याची प्रॉपर बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज योगेश भाई देवेकर युवा नेतृत्व या विभागाचे सावरसेचे त्यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. मॅच संपल्यानंतर तो घेऊन जायचा त्यांनी. दिलदार व्यक्तिमत्व म्हणून पूर्व भागात योगेश भाई देवेकर यांना आपण पाहतो. यावेळी चांगला चेंडू, फसवी डिलिव्हरी, प्रॉपर गोलंदाजी पाहायला मिळाली. पडल्यानंतर बाहेर निघतोय, सरळ विकेट किपर समीर यांच्या हातात डॉट बॉल. कमबॅक कशाला म्हणतात त्याचं एक जिवंत उदाहरण. चला झाला टॉस झालेला आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही बॅट्समन दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं आहे. कांबार्ली 11 विपक्ष प्रेम 11. दोन्ही संघांमध्ये पुढचा द्वंद्व जबरदस्त आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण इथे पाहतोय की सिद्धेश शिंदे मॅन फ्रॉम बोरगाव, मॅजिक ओव्हर, लाईव्ह मॅजिक ओव्हर आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट, यावेळी फुल टॉस बनवलाय. कनेक्शन प्रॉपर आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. काऊ कॉर्नरला जिथे हार्जित धानिवले चेंडू अडवतायत, एक धाव तिथे पूर्ण झाली. आणि या मॅजिक ओव्हर मध्ये कुठेतरी घेतलेला डिसिजन अंगलट येईल का अशा पद्धतीचं चित्र आहे. इथे मात्र विजय भोसलेला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. धावसंख्या 1 धावेने वाढते, टोटल धावसंख्या 22. या षटकात आतापर्यंत 3 चेंडूत आल्या त्या 2 धावा. विलास दादा पालवे यांचा विलास दादा प्रतिष्ठान म्हणून नाईट स्पर्धा सुधागड तालुक्यामध्ये सुरू आहे आणि तिथे खास आमचे जवळचे ते मित्र आहेत, त्यांनी आमंत्रित केले. आज नाईट स्पर्धेमध्ये आम्ही तिथे असणार आहोत. विशेष त्यांचं प्रेम आम्हाला सातत्याने सुधागड तालुक्यात मिळालंय म्हणून खास त्यांच्या आग्रहाखातीर विलासदादा प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेमध्ये आज नाईट स्पर्धेचा आनंद तिथे पाहायला मिळेल. चला इथे मात्र PPLचं सत्र सुरू आहे. पाहतोय आपण सिद्धेश शिंदेच्या या षटकात आल्या त्या फक्त 3 धावा. वेल बॉलिंग, षटकार ऑलमोस्ट तिथे अडवलाय. वेल फिल्डिंग, हे गरज आहे. चांगला फटका आहे, देखणा शॉट, चेंडू ट्रॅव्हल केलाय अगदी शॉर्ट सिलिंग ऑफच्या क्षेत्रक्षेला भेदत चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 धाव आली आहे. दुसरी धाव होईल का या सेट सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि इथे 2 धावेने टोटल झाली आहे ती 25 धावा. या षटकात तब्बल आल्या त्या 5 धावा. ऑलमोस्ट 10+ तुम्हाला करावे लागतील. 10 जरी केल्या तरी सुद्धा आपण जर पाहिलं तरी 10 वरती तुम्ही तुमच्या 10 धावा सेव्ह होतील परंतु मायनस होणार नाहीत. बट इथे मात्र 9 धाव्यांच्या खाली जर अडकलात तर धावा मायनस होतील. घेतलेला निर्णय थोडा चांगला येतोय. अजूनही 2 चेंडू आहेत. इथे मोठ्या फटका येण्याची शक्यता आहे. एकच चेंडू शिल्लक आहे. सिद्धेश शिंदे यावेळी कनेक्शन प्रॉपर झालंय बट चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजांनी केलं. एकच धाव मिळाली. षटक इथे संपलंय आणि या षटकात आल्यात फक्त 6 धावा आणि टोटल 6 धावा आल्यामुळे मायनस झाल्यात 3 धावा. -3. मॅजिक ओव्हर कधी कधी कशी मॅजिक होऊ शकते, इमॅजिक होऊ शकते, त्याचं हे जिवंत स्वरूप. अमरजी, तुम्ही चांगलं कराल तर तुम्हाला चांगलं मिळेल. जर तुम्ही कुठेतरी अडखळाल तर मात्र तुम्हाला त्याचा फटका मिळेल. इथे मात्र 6 धावा केल्यामुळे 3 धावा मायनस झाल्यात. योगेश देवेकर फार खुश असतील.
अमितजी धनावडे आणि कल्पितजी भोईर या स्पर्धेचे मुख्य पाहुणे यांना विशेष विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अमरजित नक्कीच तुम्ही फार काय 3 धावा मायनस झाल्यामुळे टोटल धावा आल्यात 23 धावा. हा मॅजिकला 6 धावा आल्या होत्या, 3 मायनस केले. हा 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. आता झाल्यात 23 ना, 43 धावा 43. 12 चेंडू 43 धावा. क्रिकेट आणि जितेचा खेळ आहे. आयुष्याच्या रंगमंचावरती पिटे भाऊ आपण पाहिलंय बऱ्याचदा माणसं बदलतात. एखाद्या माणसाला खूप मोठं होताना आपण पाहिलं, एखाद्या माणसाला खाली येताना एक पाहिलंय. क्रिकेटमध्ये सुद्धा असंच चित्र असतं. आयुष्याच्या या रंगमंचावरती क्रिकेटच्या या पटलावरती आपल्याला मोठं व्हायचं असेल तर संघर्ष करावा लागेल आणि जेवढा मोठा संघर्ष तेवढाच मोठं विजय तुम्हाला मिळतो. बघूयात काय होईल. अमितजी धनावडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक डॅशिंग पर्सनॅलिटी यांचं विशेष स्वागत असेल. त्यांच्यासोबत पीपीएलचे खंदे समर्थक ज्यांना आम्ही म्हणतो असे कल्पेजी भोईर त्यांचंही विशेष स्वागत. चला वळूयात चौथ्या षटकात, जिथे 3 षटकात आल्या त्या टोटल 23 धावा. 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पप्पू धनावडे याचा विकेट फार महत्वाचा होता. काय गरज नव्हती अशा पद्धतीने सुरुवातीच्या षटकात फटकेबाजी करायची, कारण जिथे पप्पू उभा राहिला असता तर कदाचित या मॅचचं चित्र वेगळं असतं. बट क्रेडिट द्यावं लागेल सिद्धेश शिंदेला, ज्याने दुसऱ्या चेंडूतच पप्पूला माघारी धाडलं. कॅच आउट घेतलं होतं. आणि इथे वळूयात 12 चेंडू आणि 43 धावा. गोलंदाज मॅन फ्रॉम बोरगाव विवेक बेलकडे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी टप्प्याचा चेंडू, शॉट चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कोणताही संपर्क नाही. आणि या मॅच मध्ये जर आपण चित्र पाहिलं तर राहुल पाटीलने फार निराश केलंय, कारण गरज नाही अशा पद्धतीने फटकेबाजी. प्रॉपर तुम्हाला नजर ठेवावी लागेल. बऱ्याच चेंडूवरती जे विजय भोसले, राहुल पाटील या खेळाडूंकडे क्षमता आहे, ताकद आहे. इथे मात्र युटिलाइज व्हावं लागेल. इथे मात्र लगातार निर्धाव चेंडू पाहिले. धाव घेण्याच्या प्रयत्नात, स्ट्राइक रोटेट करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज बाद आणि माघारी परतवलाय राहुल पाटील याला. डीजे राहुल दळवी आउट होणारा फलंदाज. ओमकार हिलम नेक्स्ट बैटर ऑन नॉन स्ट्राइक एंड. चलिए विवेक. आहा, क्रिकेट की खूबसूरती. विशाल भोसलेचा वार, सारेसगार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. डीजे याच गाण्याची प्रतीक्षा होती. सामना म्हटलं होतं की सामना बदलायचा असेल तर विजय भोसलेला ती पारी आठवावी लागेल. खेळाडू ताकदवर आहे. अराव संघाचा हा खेळाडू आहे, बट बऱ्याच पीपीएल मॅचेस मध्ये त्याने विजय संपादन केलाय. इथे मात्र अशा पद्धतीने संघर्ष करावा लागेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. षटकाराला धावसंख्या होते टोटल 29 धावा. बॅक टू बॅक मोठा. यासाठी ऍक्शन रिप्ले, मॅन ऑफ द गेम विजय भोसले याच्या बॅट मधून दुसरा षटकार. डीजे
मॅजिक ओव्हर जर हा असता दरोडा सर तर आता वेगळं मॅजिक पाहायला मिळालं असतं. योगेश दिवेकरांना सुद्धा विचार करायला भाग पाडला असता काय घडलं बघा. बट घेतलेला निर्णय तो चुकीचा होता. बट तो चुकीचा निर्णय आता मला चांगल्या पद्धतीने सक्सेस करून दाखवायचा आहे असा विजय भोसलेला मानस ठेवावा लागेल. तरच घेतलेल्या निर्णयावर पाणी सारता येईल. कारण तिथे 3 धावा मायनस झाल्या होत्या. विजय भोसले 13 चेंडू 32 धावांची वैयक्तिक खेळी. 50 देखील होऊ शकते आणि मॅच देखील जिंकू शकतं. पण विजय भोसलेला स्ट्राईकला यावं लागेल. जिथे त्याच्या पारीमध्ये 3 षटकार आणि 3 चौकार. मॅन फ्रॉम आराव विजय भोसले ताकदवर खेळाडू. मी म्हटलं होतं चेंडू जरी डॉट गेले असले तरी सुद्धा या खेळाडूकडे क्षमता आहे, ताकद आहे आणि त्या ताकदीचा जबरदस्त लाईव्ह डेमो त्याने दाखवला. शेवटच्या उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 23 धावांची. आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट स्लॉक षटक कोणाकडे सोपवलाय? सनी बैकर. सुभाषजी शिंदे इथे बसलेत. VPL चे मुख्य आयोजक, वरसई विभाग प्रीमियर लीगचे दमदार आयोजक सुभाषजी शिंदे. उद्योग क्षेत्रातील मोठं नाव ज्यांना आम्ही नेहमीच पाहिलंय की कोणाच्या वादात आणि कोणाच्या नादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, नक्कीच प्रगती होईल. फक्त जे एकच त्यांना नाद आहे तो म्हणजे बैलगाड्या शर्यतीचे शौकीन सुभाषजी शिंदे, शिवा बैलाचे मालक. 500 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला त्यांनी दिलं होतं. त्यांचा बैल जिंकला होता तेव्हा, रेस जिंकलं होतं तेव्हा त्यांच्या VPL स्पर्धेत. इथे विकेट आलाय. काय झालं मैदानाच्या आतमध्ये? कॉट बिहाइंड. यस इट इज विकेट. फलंदाज बाद DJ. विकेट आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र थोडस दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. सागर बेलकडे मॅन फ्रॉम मांगरूल नेक्स्ट बॅटर ऑन स्ट्राईक. 5 चेंडू आणि 23 धावा. षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याची गरज. जबरदस्त सन्मान चिन्ह आज PPL स्पर्धेमध्ये आम्ही पाहिले. प्रत्येक अतिथीला सन्मान करणं या स्पर्धेची ओळख राहिली आहे. सत्र संपल्यानंतर मुख्य अतिथींचं इथं स्वागत सत्कार होईल. सुभाषजी टेंबे डॅशिंग पर्सनॅलिटी आणि आज पूर्वभागात नव्हेच तर तालुक्याबाहेर त्यांनी नाव कमवलंय. होम मिनिस्टर संस्थापक ज्यांचं चॅनल आहे रंग मराठी आणि त्याचबरोबर स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष देखील आहेत. म्हणजे ऑलराऊंडर भूमिका कशी असते त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सुभाष टेंबे. चला या आपण व्यासपीठावरती. आज दमदार त्यांचा आवाज आम्ही ऐकला. चला 4 चेंडू 4 षटकार. 4 षटकार आले. अमरभाई काय बक्षीस आहे? ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. 500चं कॅश प्राइज सुभाषभाई शिंदे यांच्याकडून. चला 4 चेंडू 4 षटकार 23 धावांची गरज आहे. मॅच जिंकले तरी मॅच जिंकायला 4 षटकार पाहिजेत कारण चेंडू 4 आहेत. 22 धावा हव्यात. चला नेक्स्ट बॉल. पहिला आलाय का? फटका फसलाय. विजय भोसलेला लेट स्ट्राईक मिळाला आणि अशा पद्धतीने विकेट गेलाय. वेल बॉलिंग. इथे मात्र सनी बैकर हा पॅकर आहे खरं तर या मॅचचा. मॅचला कलाटणी देणारा हा ओव्हर DJ. डीजेला राग आलाय. गाणी लावणार नाहीत. खरं तर वॉर्निंग आली आम्हाला स्पर्धेसाठी कारण 10वीची परीक्षा सुरू आहे आणि शिक्षणाला आपण सर जास्त महत्त्व देतो. शिक्षण होईल, मुलांचं भविष्य घडेल तर उज्ज्वल भविष्यात आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आणि वामन दरोडे सर नेहमी सांगत असतात की क्रिकेट हा एन्जॉयमेंट म्हणून खेळा, याला प्रोफेशनल बनवू नका. आणि प्रोफेशनल बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस करावी पाहिजे, सराव करायला पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला जाण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले पाहिजेत. आज टेनिस क्रिकेटला सुद्धा खूप चांगले दिवस आलेत. परंतु हे सगळं पाहताना आपण पहिले प्रपंच बघा, त्याबद्दल आपलं शिक्षण पहा आणि त्यानंतरच पुढे चला. कारण आमच्यासोबत नेहमीच आमचे आदर्श शिष्कर पुरस्कार पाहत आमचे गुरुवर्य दशरथ हिरणकर सर ज्यांचा नेहमीच सल्ला असतो क्रिकेटला वाहून न जाता आपण समाजात आपल्या प्रगतीची वाटचाल निवडा आणि मगच क्रिकेट खेळा असं त्यांचं नेहमीच ब्रीदवाक्य राहिलंय. त्यांचा आम्ही विशेष नेहमीच धन्यवाद देतो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय झालं बघा. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. राज कदम मॅन फ्रॉम जावळी चांगला खेळाडू आहे पण इथे प्रेशर आहे आणि जे PPLचं प्रेशरच वेगळं असतं. गाव पातळीवरती ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा असं प्रेशर पाहत नाही, परंतु PPL मध्ये आपल्याला चूज केलं असतं आणि चूज खेळावरती एक वेगळं दडपण असतं आणि तिथे जर परफॉर्मन्स झाला नाही तर नावं ठेवली जातात. इथे मात्र राजच्या बॅटमधून मोठा फटका आला होता बट सनीला अजून एक सफलता आणि इथे मात्र षटक संपलं आणि योगेश दिवेकर पोहोचतायत ते टॉप 4 मध्ये या मॅच नंतर. बघा चेहऱ्यावरती हसू आहे.
टाळ्यांचा कडकडाट पडलाय. सनीसाठी 500 कॅश प्राइज योगेश भाई दिवेकर यांच्याकडून. चला या सनी ना अजूनही डिक्लेअर मी केलंय खरं, परंतु बघा लक्षात गणित बदलतात. गणिताच्या चला विशेष स्वागत सत्काराकडे वळूयात, जिथे या स्पर्धेला आवर्जून ज्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आले. सन्माननीय पाहुणे आदरणीय सापोलीचे आमचे ज्येष्ठ समाजसेवक, या विभागात ज्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं, सन्माननीय श्री प्रतिकांतजी पाटील साहेब